हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. मी आलो होतो माझ्या दीदीच्या गावाला पुण्याला रक्षाबंधनासाठी. तर माझी दीदी बोलली, तू आलाच आहे पुण्याला तर देवदर्शन करून घे. आळंदीला जा आणि देऊला जा. तर आज आम्ही चाललो. मग आमचा शौर्य झोपेतून उठला आणि उठल्या रडायला लागला आणि त्यांनी गाडी बघितली आणि मला बोलला, पप्पा मला गाडीवर चक्कर मारून आणा. तर मी त्याला ग्राउंडवर नेलो. 10-15 मिनटं चक्कर मारून आणलं. ते खूप हसत होता आणि एन्जॉय करत होता. मग आम्हाला दर्शनासाठी निघायचं होतं. मग मी त्याला घरी नेलं. मग मी आणि माझी फॅमिली आळंदीला आणि देऊला दर्शन करण्यासाठी निघालो. त्यानंतर माझी बहीण पण आम्हाला बाय करण्यासाठी आली. निकिता दीदी बाय करत होती बघा तुम्ही. आणि दाजी पण आले होते. तर आम्ही निघत होतो दर्शनासाठी. ती आली होती गाडी. मग आम्ही निघालो दर्शनासाठी. सगळ्यात अगोदर आम्ही जाणार होतो देहूला. आणि सकाळचं वातावरण म्हणजे एकदम थंडगार होतं. सकाळी 8 वाजता आम्ही निघलो होतो आणि आमच्या गाडीत गाणे पण लावले होते. शौर्य खूप एन्जॉय करत होता आणि त्याला थंडी पण खूप वाजत होती, कारण त्याने सकाळी अंघोळ केली होती ना, त्यामुळे. मग आम्ही निघालो सगळेजण दर्शनासाठी. हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा. आणि थोडं पुढं गेलो तर एवढी ट्रॅफिक लागली पुण्यामध्ये. पुण्याची ट्रॅफिक म्हणजे डोक्याला ताप. पुण्यामध्ये खूप ट्रॅफिक असते. अर्धा घंटा ट्रॅफिक होती. मग पुढं जाऊन थांबलो. शौर्य पण पुढे येऊन थांबला होता. शौर्यला बोललो, शौर्य तू पण एक दिवस आम्हाला असंच गाडीमध्ये दर्शनाला घेऊन जाय. आपण पण एक दिवस गाडी घेऊ. त्यानंतर आम्ही आलो देहूला दर्शनासाठी पिंपरी चिंचवडमध्ये. तर आम्ही चाललो दर्शनासाठी आतमध्ये. तर खूप मस्त वाटत होतं. गेल्या भगवा झेंडा होता, तर भगवा झेंड्याचं दर्शन घेतलं आणि चाललो दर्शनासाठी. मग आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. खूप भारी वाटत होतं तिथं आणि फुलांचा वास खूप चांगला होता. मग आम्ही आतमध्ये जातो दर्शनासाठी. तर तिथे आहे आजी दिसल्या. तर आजीला बोललो, आजी मला गंध लावा, एकदम मस्त लावा, छान लावा, कारण मी दर्शनासाठी आलो आणि भक्त दिसलो पाहिजे. तर मी मस्तपैकी गंध लावून घेतला. तर माझी मम्मी आली आणि बोलली, शौर्यला पण लाव. तर आजी बोलल्या, ठीक आहे, तुमच्या बाळाला पण लावते. तर त्यांनी मस्त आमच्या बाळाला एकदम भारी गंध लावला. तो बघत होता. त्यांनी फर्स्ट टाईम गंध लावला होता. त्याला मस्त वाटत होतं. ते बघत होता कॅमेऱ्याकडं आणि आजीकडे बघत होता. तो खूप भारी वाटत होता त्याला, त्यामुळे ते आमच्याकडे बघत होता आणि नंतर गालातल्या हसत होता. मग आम्ही तिथं आलो जिथं भक्त स्नान करत असतात. तर आम्ही चला म्हटलं स्नानच्या जागेवर जाऊन येऊ, दर्शन घेऊन येऊ आणि हातावर पाणी आणि डोक्यावर पाणी घेऊन येऊ आणि दर्शन घेऊन येऊ. तर आम्ही सगळेजण तिथं आलो. बघितलं तर काय खूप मस्त पाणी होतं आणि खूप मस्त वाटत होतं आणि थंड हवा आणि थंडगार वाटत होतं. तर मी पुढे गेलो टोकाजवळ आणि व्हिडिओ शूट केला. सगळेजण दर्शन घेत होते आणि स्नान पण करत होते. सगळे आनंदी होते. मग त्यानंतर मी आणि माझ्या बायकोनी माझ्या आईवडिलांचे पाय धुतले आणि त्यांचा आशीर्वाद घेतलं. तेव्हा मला खूप भारी वाटलं आणि प्रसन्न वाटलं. आणि मग मी या दोघा भावांचा फोटो काढला. मग आम्ही सगळेजण दर्शनासाठी चाललो आतमध्ये. हे महाद्वार, इथून आतमध्ये जात असतो. तर त्याआधी आम्ही सगळ्या जणांनी कासवांचे दर्शन घेतले आणि आतमध्ये निघालो. खूप गर्दी होती आणि खूप भारी वाटत होतं आणि सगळेजण दर्शन घेण्यासाठी चालले होते रांगेमध्ये. आतमध्ये बघितलं तर काय खूप गर्दी होती आणि मस्त वाटत होते. आणि हा दरवाजा आणि फोटो पण होते तुकाराम महाराजांचे आणि खूप सारे कॅमेरे पण होते आणि मस्त वातावरण होतं आणि तिथं कर्मचारी पण होते देखभाल करण्यासाठी. खूप भारी वाटत होतं. आणि आम्ही त्यानंतर दर्शन करण्यासाठी रांगेत उभा राहिलो. मग आम्ही त्यानंतर दर्शन करण्यासाठी आतमध्ये गेलो. तिथं फोटो काढायला आणि व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, तरी मी लपून काढला कसं तरी हा व्हिडिओ. मग आम्ही त्यानंतर विठ्ठल रखुमाई यांचं दर्शन घेतलं. तिथं पण खूप गर्दी होती आणि तिथं पण व्हिडिओ काढून देत नव्हते, तरी पण मी लपून व्हिडिओ काढला, कारण माझ्या ब्लॉगसाठी. त्यानंतर एक छानसा फोटो क्लिक केला मी. मग आम्ही दर्शन करून आल्यावर बाहेर आलो आणि महादेवांचं दर्शन करण्यासाठी गेलो. तिथं पण मोबाईल अलाउड नव्हता, तर मी कॅमेरा बंद केला होता आणि दर्शन घेतलं. मग त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि शौर्यदेवाजवळ विठ्ठल जय हरी करत होता. तेवढ्यात मम्मी बोलली, शौर्यदेवाचे पाय पड, देवबाप्पा कर, देवबाप्पा कर. तेव्हा शौर्यच पाया पडला आणि देवबाप्पा केला. मग आम्ही त्यानंतर तिथं आलो जिथे हे झाड आहे, पिंपळाचं झाड. तिथं संत तुकाराम महाराज अभंग आणि गाथा म्हणत होते. हेच ते झाड खूप वर्षपूर्वीचं झाड आहे. तेव्हा आपला जन्म पण नसून झाले तेव्हापासून हे झाड आहे. त्यानंतर आम्ही मंदिराबाहेर आलो जिथं महाराजांचे फोटो होते आणि तिथं सगळी कथा सांगत होते, त्यांची जीवनकहाणी. तर बघा हे बाबा काय सांगतात. पण आहे ज्या ठिकाणी महाराजांनी अभंग लिहिले, एकांत वाचली, तो भंडारा डोंगर इथून 3 मैलावरती आहे. हे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान. इथून वैकुंठाला गेले. त्यानंतर आम्ही गाडीत बसलो. देऊचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो आळंदीला दर्शन करण्यासाठी, देवांची आळंदी. मग आम्ही आलो फायनली आळंदीला. आळंदीला आल्या स्नानगृहाचं आज दर्शन घेतलं.
बघितलं तर काय तिथं पण खूप गर्दी होती. सगळेजण दर्शन करण्यासाठी आले होते. कोणी स्नान करत होतं, कोणी हातपाय धुत होतं. मग मी त्यानंतर बॅगचा कॅमेरा चालू केला. म्हटलं ब्लॉगमध्ये थोडाफार मी पण दिसलं पाहिजे नाही का. मग तुम्हाला गोल राऊंड करून सगळं दाखवणार होतो आणि म्हटलं थोडीशी स्माईल देऊ आपण ब्लॉगमध्ये नाही का. कमेंट करा कशी वाटली माझी नॉर्मल स्माईल. मग दाखवलं सगळं गोल राऊंड करून तुम्हाला. बघा किती भारी वाटत होतं. एकदम स्वच्छ पाणी होतं आणि थोडीफार गर्दी पण होती. नंतर सगळे दर्शनासाठी गेले होते. चला मग आपण पण जाऊन या मग आम्ही सर्वजण दर्शनासाठी आलो. मस्त दुकानं लागल्या होत्या पूजेचं सामान घेण्यासाठी आणि आम्ही दर्शनासाठी वर चाललो होतो. तर ही जागा आहे दर्शनासाठी जाण्यासाठी. मग आम्ही त्यानंतर हार घेतला आणि पूजेचं सामान घेतलं आणि प्रसाद घेतला दर्शनासाठी. मग चाललो आम्ही दर्शनासाठी. तर तुम्ही बघू शकता हे आहे आळंदीचं मुख्य द्वार. इथून आतमध्ये जावं लागतं. तर आम्ही जाणार होतो. तर आम्हाला दिसले कासव. तर आम्ही त्याआधी कासवांचं दर्शन घेतलं. मग आम्ही निघणार होतो आतमध्ये. तर हे मुख्य द्वार, कारण सगळे कासव दर्शन करून आतमध्ये जात होते. त्यानंतर आम्ही आलो. तर आम्ही दर्शनाकडे जात होतो. तर बघा आमचा सूर्य पण चालत होता. खूप गर्दी होती तिथं दर्शन करण्यासाठी. तर आम्ही पण चाललो होतो दर्शन करायला. तर बघूया किती गर्दी आहे. चला मग तुम्हाला पण दाखवतो. तर हे बघा चालले होते लोक सगळे. त्यानंतर आम्ही दर्शन करण्यासाठी चाललो. तर बघितलं तर काय खूप गर्दी होती. लोक लाईनीत उभा पण होते. एक जण चालू होतं. तर मम्मीला म्हटलं मम्मी चल लवकर आपला पण नंबर लागेल. तर आम्ही घाईगडबडीत पाटापाटा चालत दर्शनासाठी गेलो. त्यानंतर आम्ही चाललो वरती दर्शन करण्यासाठी. बघितलं तर काय खूप गर्दी होती. तरी आम्ही जाण्याआधी जागा मोकळी होती त्यामुळे आम्ही पटापटा चाललो होतो. मग काय आमचा सूर्य पण पायी चालू होता दर्शन करण्यासाठी. त्याला बोललो चल बाळा हळू चल, टेन्शन घेऊ नको, मी आहे तुझ्या पाठीमागं. तर आम्ही हळूहळू चालत होतो. मग काय बघितलं काय खूप गर्दी. त्यानंतर मोबाईल अलाउड नव्हता, कॅमेरा बंद केला. मग आरती चालू असल्यामुळे सगळे थांबले. तर आम्ही पण थांबलो, विश्रांती केली. मग आम्ही दर्शनासाठी निघालो. मग आम्ही दर्शन करून बाहेर आलो आणि चाललो. म्हटलं चला आता दर्शन झाले. मग आमचा सूर्य पण मस्त चालत होता, हसत होता आणि आमचा अवतार खूप कसं तरी झाला होता गर्दीमुळे नाही का. मग माझ्या मम्मीसंग फोटो काढला विठ्ठल रखुमाईसोबत, त्यांच्यासोबत. मग यांचा सर्वांचा फोटो काढला. मग निघालो आम्ही घराकडे. मित्रांनो कसा वाटला माझा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो मला तुमचा सपोर्ट पाहिजे. असाच सपोर्ट करत राहा माझ्या ब्लॉगवर आणि माझ्या इंस्टाग्रामवर. थँक्यू सो मच. आणि मित्रांनो सर्वांनी काळजी घ्या आणि आपल्या परिवारांची काळजी घ्या आणि तुमचं आयुष्य सुखसमृद्धीचं लागू. थँक्यू सो मच माझा संपूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी सो मच.